तर मी बनवणार आहे नांदेडची फेमसची डिश शेंगुळे। तर मी इथं परात घेतली आणि मस्तपैकी गव्हाचं पीठ थोडंसं चाळून घेतलं, मग थोडं ज्वारीचं पीठ चाळून घेतलं आणि थोडंसं बेसनचं पीठ विसरायचंच नाही आणि सोयऱ्याधाऱ्यांना तर बिलकुल विसरायचं नाही। थोडासा त्याच्यामध्ये ओवा चोळून टाकायचंच म्हणजे टाकायचं आणि थोडंसं लसण, अद्रक आणि मिरच्या आणि थोडीशी हळद, थोडंसं मिरचू आणि मला मिरची जास्त आवडते ना म्हणून, आणि थोडा जिरा टाकायला विसरायचं नाही, खमंग लागायचं असेल तर मग तुम्हाला। मग त्यानंतर मस्तपैकी सगळं ऑल मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं तेल टाकायला पण विसरायचं नाही आणि कणिक घट्ट मळून घ्यायचं, त्याच्यामध्ये कोथिंबीर थोडीशी टाकायची आणि घट्ट मळून घ्यायचा आणि नमक तुम्हाला जशाप्रमाणे पाहिजे तशाप्रमाणे नमक टाकायचं आणि मग घट्ट कणिक मळून त्याचे आहे ना असे गोल गोल शेप करून घ्यायचे, जसे मी व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्याप्रमाणे असे शेप करून घ्यायचे आणि मग गॅसवर कढई ठेवायचं। झाल्यानंतर सगळं मग त्याच्यात गरम गरम तेल टाकायचं, त्याच्यात मोहरी टाकायची, माझ्याकडे मोहरी नव्हती म्हणून टाकलं नाही, आणि कढीपत्ता, लसण, जिरे टाकायचं आणि या सगळ्यावर पाणी फिरवायचं आणि पाणी टाकायचं आणि राहिलं शेवटचं मग थोडंसं आहे की नाही ते पीठ जे बाजूला आपण काढून ठेवलं होतं त्याच्यामध्ये पाण्यामध्ये घालून ना ते पीठ थोडं काढून घ्यायचं आणि पाण्यात सोडायचं।